नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी अर्धापूर तालुका या ठिकाणी अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वतीने भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आपण पाहू शकता. या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली. यावेळेस अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सर, DYSP डॅनियल बिन सर यांनी या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवलेला आहे. यावेळेस वेगवेगळ्या अकॅडमी व शहर तालुका क्लासेस मधून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षिसांचं वितरण होणार आहे. प्रथम बक्षीस पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्याकडून 5,000चं आहे. द्वितीय प्रवीणजी देशमुख, नगराध्यक्ष प्रतिनिधी यांच्याकडून 3,000 रुपये. मुक्तीदार खान पठाण यांच्याकडून 2,000 रुपये. विष्णुकांत कराळे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडून 5,000 रुपये. श्रीमती शीतल कांबळे, महिला तक्रार निवारण पंचायत समिती अर्धापूर यांच्याकडून 3,000 रुपये. सदाशिवराव इंगळे, ग्रामपंचायत यांच्याकडून रन फॉर युनिटी 2,001 रुपयाचं या ठिकाणी दौड हा महिला पुरुष गटातील पूर्ण देशभरात राबवण्यात आलेला होता. आणि हा कार्यक्रमाचा एकमेव उद्देश असा आहे की उत्तेजनार्थ बक्षीस चित्ररंजन डेमकेवाड सर, चित्ररंजन आपल्या भारताचे पहिले गृहमंत्री यांच्याकडून देण्यात आलेले. सुरेश यांनी संपूर्ण पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडून देण्यात आले. पंडित यांच्याकडून 1,001. 28 प्रांतामध्ये त्यांनी भारताला एकत्र जोडलं. या ठिकाणी बक्षिसाचं वितरण करण्यात आलेले. वेगवेगळे देश होण्यापेक्षा आपण पाहू शकता की अर्धापूर भारतीय म्हणून एकत्र येऊ. ती भाषा कुठली असो, या ठिकाणी कसा असो, आणि ही एकता देशामध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी भारताला अखंड देशाला जोडलेला आहे. प्रथम आलेला आहे रामदास गोविंद. ही एकता दौड जी आहे ते भारतीय म्हणून घोडी करत. तृतीय पुरे, मी भारतीय हा त्याच्यामधला पांडुरंग रामदास करिअरच्या माध्यमातून त्यांना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण मुलांमधून आलेला नांदेड जिल्ह्याभरामध्ये महिला गटात पोलिसांच्या वतीनं. आणि त्याच्यामध्ये देवडे नगराध्यक्ष साहेब प्रवीण देशमुख साहेब आहेत. संख्या नगराध्यक्ष साहेब आहेत. संध्या वापटकर, पल्लवी सर्वांच्या धनश्री माध्यमातून वेळेस पाहू शकता हा कार्यक्रम महिला व पुरुष गटातील साजरा होत आहे. विद्यार्थ्यांची सर्वांच्या केलेली आहे. सर्वांना भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सबस्क्राईब करावी विसरू नका. जय हिंद. सर्व मान्यकारी बेन साहेबांना मी अशी विनंती करतो की या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला ह्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना 2 शब्द सांगून संबोधन करावं. रन फॉर युनिटी म्हणजे एकता दौड याचे आयोजन करण्यात आले होते आणि ते सर्व देशभरात आज करण्यात आलेले आहे. आपण सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. ही एक एकतेची आणि देशप्रेमाची भावना आहे. आपला सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आज माननीय सरदार पटेल यांनी देश एक संघ करण्यासाठी केलेले काम हे अत्यंत प्रेरणादायी होते. जसं कराळे साहेबांनी सांगितलं तसं आपला देश हा संस्थानामध्ये विभागलेला होता, परंतु त्याला एक संघ करण्याचं जो दृढ निश्चय त्यांनी केला आणि जे कठोर निर्णय त्यावेळेस घेतले, त्यामुळे हा भारत देश हा आज आपण एक संघ आहे असं पाहत आहोत. आपण सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये विजेता असं नाही तर आपण जे आपण आपला सहभाग घेतलेला आहे तो देशप्रेमासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी घेतलेला आहे. आज उपस्थित सर्व स्पर्धक तसेच विशेष करून आयोजन केलेले आमचे पोलीस निरीक्षक श्री कदम साहेब, त्यांचा स्टाफ, उपस्थित सर्व मान्यवर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व पाहुणे मंडळी जे इथं वेळ काढून आलेले आहेत आणि त्यांनी देशाच्या एकजुटीकरता आणि देशप्रेमाकरता जी भावना दाखवलेली आहे ती अशीच कायम राहील आणि ती वृद्धिंगत होत राहील अशी मी आशा व्यक्त करतो.
आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सगळ्या गोष्टीसाठी आमच्याकडून करून घेतलं आणि आज हा जो कार्यक्रम एवढा सुंदर आपल्या समोर सादर होत आहे, तर मी अशी सरांना विनंती करतो. मी आभार प्रकट करतो. मंगेश विश्वनाथ आलबत्ते त्याला मी विनंती करतो की त्याने समोर येऊन आदरणीय कदम साहेब यांच्याकडून 5001 रुपयाचं बक्षीस बेन साहेब हे त्यांना प्रदान करतील अशी विनंती करतो. पटकावणारा विद्यार्थी आहे रामदास गोविंद गाडगे. याला मी विनंती सर्व आदरणीय की ते सादर द्यावं. 3001 रुपये आणि ट्रॉफी श्री मुक्तीधर खान पठाण नगराध्यक्ष अर्धापूर यांच्यातर्फे 2001 रुपयाचा 3ऱ्या नंबरचा आहे. विशाल शिवाजी घोटेकर याला मी विनंती करतो की त्याने स्टेजवर येऊन त्याचं पुढचं जे आहे उत्तेजनार्थ बक्षीस पांडुरंग रामदास राजूभाऊ शेट्टे यांच्याद्वारे दोघांना 2 देण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या आदेशानुसार आमच्या माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार माननीय पोलीस महासंचालक DIG साहेब यांच्या आदेशाने आपले SDPO श्री डॅनियल बेन साहेब यांच्या मार्गदर्शनात आपण या भारताचे पहिले खंबीर गृहमंत्री श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज एकता दौडचे आयोजन केलेले होते. या आयोजनाचा उद्देश आपला हाच आहे की भारतातील विविधता जी एका धाग्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली आणि ती जपली आणि ती अस्तित्वात आणली, तोच उद्देश तोच धागा धरून आज या संदर्भात भारतीय स्वातंत्र्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते आपली भारतीय राज्यघटना लागू होईपर्यंत दरम्यान अनेक घडामोडी घडल्या हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यातल्या त्यात मराठवाडा त्या सर्व घडामोडीचा सगळ्यात मोठा साक्षीदार आहे. तर हे सर्व छोटे छोटे संस्थान आहेत, भाषेवर आधारित काही भाग होते, त्या सर्वांना एकत्रित जोडण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. याबद्दल मी सर्व महापुरुषांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, भारताचे पहिले राष्ट्रपती आणि सर्वच स्वातंत्र्य सेनानी यांना मी शतशः नमन करतो. आणि ह्या कार्यक्रमाचा जो उद्देश होता अर्धापूरवासियांनी अत्यंत चांगल्या प्रकारे तो सफल करून दाखवला. राष्ट्रीय एकात्मतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण रन फॉर युनिटी घेतलेला आहे, म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसाठी दौड. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये, विशेष करून सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बाळगावी असा हा त्यामागचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने शासनाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सामील झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. ज्यांनी दौड पूर्ण केली त्या सर्वांचे अधिक हार्दिक अभिनंदन करतो. तसेच ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचे पण अभिनंदन करतो. ज्यांना नाही मिळाले त्यांनी अधिक पुढचे प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वतःला अधिक शारीरिक सक्षम करण्याची गरज आहे. माणूस जसा जसा शारीरिक सक्षम होत जाईल तसा तसा तो विद्यार्थी, विशेष करून विद्यार्थी, तो मानसिकदृष्ट्या सक्षम होतो आणि मग भारताचा एक चांगला नागरिक घडतो. असा या दौडच्या मागचा, या कार्यक्रमाच्या मागचा हा उद्देश आहे. गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, सर्व माजी नगराध्यक्ष आहेत, सर्वांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला सहकार्य केलं. सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं. याबद्दल सर्वांचे
मी पोलीस प्रशासनातर्फे आभार मानतो। तसेच पत्रकार बांधवांनी याबाबत व्यापक प्रसिद्धी दिली, त्याच्यामुळेच आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग बघायला मिळाला। त्याबद्दल मी सर्व मीडियांचे, सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा आभार मानतो। आणि माझ्या स्टाफने याच्यामध्ये 2 दिवसापासून मेहनत घेतली। विशेष करून राठोड साहेब, कराळे साहेब, डेमकर साहेब, भोसले साहेब आणि सर्व स्टाफ यांनी भरपूर मेहनत घेतली। त्याबद्दल त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो। आणि सर्व ज्याचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्याचे सुद्धा मी आभार मानतो। आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो। उपस्थित सर्व आयोजकांसाठी